फुलेनगर परिसरात अचानक 300 पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, 80 गुन्हेगारांची झाडाझडती। दिनांक 8/5/2025 रोजी सायंकाळी 8 ते रात्री 11 वाजेच्या दरम्यान पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत फुलेनगर भागात अचानक 300 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळून कोम्बिंग ऑपरेशन राबवले। या कारवाईमध्ये परिमंडळ 1 मधील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील 80 गुन्हेगार चेक करून 42 गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन फुलेनगर पोलीस चौकी येथे आणण्यात आले। सर्व गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली। अचानकपणे केलेल्या या कारवाईमुळे फुलेनगर परिसरात सर्वत्र पोलीस दिसत होते। यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पद्मजा बढे सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पंचवटी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे मुंबई नाका पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण मसरूळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण सरकारवाडा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे आडगाव पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम सुरवाडे सरकारवाडा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 करण्यात आली आहे। तसेच सदर कारवाई करता पंचवटी भद्रकाली सरकारवाडा उपनगर इंदिरानगर मसरूळ मुंबई नाका सातपूर गंगापूर अंबड देवळाली कॅम्प नाशिक रोड पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 कडील असे एकूण 6 पोलीस निरीक्षक 14 सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व 300 अंमलदार यांनी पार पाडली। अशा प्रकारची कारवाई यापुढे सातत्याने अचानकपणे राबवण्यात येईल। आज नाशिकच्या पंचवटी पोलीस हद्दीमधील फुलेनगर येथे अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। या एरियामधील सर्व गुन्हेगारांना यावेळेस टार्गेट करण्यात आलं। या परिसरामधील राहणारे सुमारे 80 गुन्हेगारांच्या घरझडत्या घेण्यात आल्या। सर्व त्यांच्या घरी जाण्यात आलं आणि या ठिकाणी आढळून आलेले सापडलेले एकूण 42 गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या 42 गुन्हेगारांना फुलेनगर पोलीस चौकी येथे आणण्यात आलं आणि त्यांची झाडाझडती घेण्यात आली। त्याचबरोबर त्यांचं संप्रेषण देखील करण्यात आलं। या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ 1 मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व डीबी स्टाफ त्याचबरोबर क्राईम ब्रँचचे सर्व अधिकारी व अंमलदार हजर होते आणि 42 गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे। याच उद्देशानं आणि तडीपार जे गेलेले आहेत ते शहरामध्ये येऊ नयेत, त्यांच्या एरियामध्ये येऊ नये त्यासाठी त्यांची अचानक झडती घेण्यात आली। त्यांची अचानक घरं तपासण्यात आले। यानुसार या एरियामधील 80 पेक्षा जास्त गुन्हेगारांची घरं तपासण्यात आलेत। यामध्ये बरेचशा देखील तडीपार गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले, परंतु यामध्ये जे आज आढळून आलं त्यावर तडीपार कुणीही या ठिकाणी हजर नव्हतं। याच प्रकारे असंच अचानकपणे मोठ्या प्रमाणात इथून पुढे देखील कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येईल। आजच्या ऑपरेशनमध्ये 300 पेक्षा जास्त अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते।